आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय. कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे. लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग. लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार. तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो. यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल. चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला. ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. संपर्क 78 880 55 536. नमस्कार, आपण पाहत आहात जी न्यूज चॅनल. मी संपादक गणेश जेवरे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण आज कर्जत परिसरातील एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा छाया सुनील शेलार यांचा कोळवडी ग्रामस्थांच्या वतीनं आज सन्मान करण्यात आला. या निमित्ताने त्यांचे पती सुनील शेलार हे उपस्थित होते. यावेळी या ठिकाणी आयोजक पोपटराव नलवडे, याचप्रमाणे माजी उपसरपंच संतोष नलवडे, श्री दवणे साहेब यांच्यासह सागर नलवडे व अनेक मान्यवर उपस्थित होते. खास जी न्यूज चॅनलने याचा हा स्पेशल वृत्तांत ऑन दी स्पॉट आणलेला आहे. पाहूया. गुरु गोदड महाराज की जय. भैरवनाथाचे शांत. कर्जत नगरपंचायतीच्या सौ छाया सुनील शेलार यांची निवड झाल्यानंतर कोळवडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाचे आयोजन माजी सरपंच पोपटराव नलवडे यांनी केले होते. या कार्यक्रमाला दवणे साहेब, माजी उपसरपंच संतोष नलवडे, सागर नलवडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत नगराध्यक्षपदापर्यंतचा प्रवास करणाऱ्या छाया शेलार यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पाहूया जी न्यूज लाईव्हचा हा विशेष वृत्तांत. आपण सर्वजण एकत्र यायचं कारण म्हणजे आपल्या कर्जत नगरपंचायत गेले 5-6 महिन्यापासून नगराध्यक्ष बाबतीमध्ये झालं, पुन्हा कायदेशीर अडचणी इकडे तिकडे. खरं तर वास्तविक पाहता ह्याच्यामध्ये संघर्षातून आपले सुनीलजी शेलार यांच्या पत्नीची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा आपल्या सर्वांच्या ग्रामस्थांतर्फे आपण त्यांचा उचित असा सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलाय. त्यासाठी आपण सर्वजण जमला, त्याबद्दल मी प्रथमतः तुमचं आभार मानतो. त्या ठिकाणी त्यांची निवड वास्तविक पाहता नामदेव देवरावच्या त्या अक्षयच्या मंडळीनंतर यांचा नंबर होता, तर त्यांना थोडीशी वाट पाहावी लागली. पण तिने नियम दिला. सद्गुरू गोदड महाराजांनी त्यांच्या गळ्यात ही विजयी माळा ही नक्कीच होती आणि ती घालण्याचं काम थोडं लेट का व्हायना पण झालं, थेट झालं. गोदड महाराजाच्या या नगरीमध्ये सत्तेचा विजय झाला आणि त्यांना ते पद मिळलं आणि आपण आपले बोलावण्याला त्यांनी मान दिला. या ठिकाणी आले आणि त्यांचा आपण यथोचित सत्कार केला, तो त्यांनी स्वीकारल्याबद्दल आभार मानतो. त्याच्याबरोबर या ठिकाणी संतोषजी नलवडे त्यांच्या समेत आले, आपले वार्ताहर जेवरे साहेब आले ठिकाणी आला. असंच त्यांनी, कारण एक फार मोठा मुद्दा आपल्या आणि त्यांच्यामध्ये आहे ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये. इकडे तिकडे मतदान जे झाले आम्हाला सुकर होईल तसं त्याची थोडीशी कथल आपण कायदेशीर आपल्या वाचनाने करून तर तुम्हाला घ्यावा, आम्हाला आमचा मार्ग करावा असा त्या संघर्ष आलोय. मला आता शेवटचा चालू आहे सध्या. या डेप्युटीज करायचं करा. आम्ही लई लढलोय, कोर्टात आहोत, पण तरी बी बरं होईल. म्हणजे पाणी आळलेलं निघून जाईल. काय आले साहेब, महाराष्ट्र सरकारने SIR कायदा काढला आणि SIRच्या नियमाप्रमाणे सुनील शेलार कुठं राहतो, केवढीच राहतो. ते आपल्या बरोबरच आहेत. आपण त्यांच्याबरोबर काय कामाच्या निमित्ताने घरचा माणूस झाले नगरपंचायतला, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. काल झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये 75 दिवसाचा
संघर्ष करून माझी पत्नी नगराध्यक्षपदी निवड केली. याचं सर्व श्रेय माझे सर्व नगरसेवक आणि विधान परिषदेचे सभापती सन्माननीय रामजी शिंदे साहेब, रोहितदादा पवार यांच्याही 4 नगरसेवकांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला. नगरसेवकांनी पाठिंबा द्यायचं कारण असेल, गावाची घाण होती पहिली नगराध्यक्षाची, त्यांचं म्हणणं होतं यांना काढा. आणि मग हे समविचारी 13 नगरसेवक एकत्र येऊन जरा मध्यंतरी जे काळात सुट्ट्या असल्यामुळे आम्हाला कोर्ट कचेरीचा संघर्ष करावा लागला. तो संघर्ष बी केला. तर आता चांगल्या गोष्टीला पोचायला माणसाला वेळ लागतो. जसे आता वारे पंढरपूरचे चालू दर मजल करीत पंढरपूरला जायला त्यांना 15 दिवस लागतात, तसं आम्हाला 75 दिवस लागले. हरकत नाही, गुदर महाराजांच्या नगरीमध्ये सत्ताला नाही असतो. संतोषदादांनी सांगितलं तसं आपण शब्दाला पक्का आहे. माझ्या बायकोचं 1 वर्ष मला 3 वर्ष नेट कडून दिले, 2 वर्ष यांना दिल्यावर तुमच्याबरोबर आमचे बापू दांडी होते. ते म्हणजे शेलार पहिल्यांदा ज्याला व्हायचं त्याला 1च वर्ष, दुसऱ्यांदा त्याला 2 वर्ष. ठीक आहे, मी पहिल्यांदा तुम्हाला 1 वर्ष देईन, दुसऱ्यांदा पुन्हा 2 वर्ष घेईन. पण शब्द पलटला नाही. त्यावेळेस सोनाली बोराडे सभापती होत्या. राजीनामा मंजूर करून येऊन नगरला नेऊन तारीख काढून हे सगळ्या गोष्टी विचाराने करावं लागतात. पण हे कायमस्वरूपी नसतं ते, आणि जरी मिळलं तरी ती स्वतःसाठी नसते, जनतेसाठी दिलेलं असतं. त्यामुळं गुदड महाराजांनी जी आम्हाला संधी दिली इथं, त्याचा निश्चितपणे कालावधी कमी आहे. मला 7 महिन्याचा आहे, त्यातला शेवटचा महिना इलेक्शनमध्ये जाईल. पण निश्चितपणे कर्जत शहरामध्ये आरोग्य, शिक्षण असेल, स्वच्छता असेल आणि पाणी असेल, 4 गोष्टीवर काम करायला सुरुवात केली. आणि माननीय रामजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या कमिटीने आमच्या त्यांनी आम्हाला बोलवले. कसलाही निधी कमी पडणार नाही याचाही त्यांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे. या ठिकाणी विषय तुम्ही या मतदानाचा काढला दादा, मी काल पत्र दिले शुक्रवारी त्या तहसीलदारला. आणि SIR कायद्याप्रमाणे हा केंद्र सरकारने कायदा काढला आहे. तो काढला होता पश्चिम बंगालसाठी, कारण तिथे बाहेरचे बंगाल देशी लोक जास्त येऊन राहत होते, म्हणून त्या ममता बॅनर्जीचं सरकार टिकायचं. आणि मग तो कायदा आता आपल्याला पण लागू झाला. जे आमची पलीकडची माणसं ती पलीकडे निश्चितपणे जातील. त्याचा काल त्यांनी स्पॉट पंचनामा केला, 10 वेळा स्पॉट पंचनामा झाला त्याचा. मी त्या BLOला पण सांगितलं, आमचे मुख्य अधिकारी त्याच्यामध्ये आहेत, त्यांना पण सांगितलं जे आपण 40 नावमध्ये दिल्ली त्याची यादी घेऊन मी त्यांच्याकडे उद्या जाणार आहे. ती जिथली तिथं होऊन जातील, राहिलेली पण ज्या त्या ठिकाणीच जातील. तुमच्या गावाची एक्सेस नावं आली ती निश्चितपणे राहणार नाही. सगळे जे त्या ठिकाणी कायदा आहे, तर आपल्याला कायद्याची माहिती पाहिजे होती. आणि मला जेव्हा कायदा काढला तेव्हाच मी तुम्हाला फोन केला की बाबा असं फॉर्म भरून मला देऊन टाका. मी ऑनलाईन केला तर त्या बाईला दम देते, त्या बाई माणसं दम थोडा तरी मी त्याच्याबरोबर जाऊन मी ती करून घेतो, त्याची अडचण नाही. कर्जत शहरामध्ये जरी काही काम असेल तर निश्चितपणाने घरचा माणूस म्हणून सांगा, निश्चितपणाने योग्य काम तुम्हाला योग्य वेळेत पूर्ण करून देण्यात या ठिकाणी शब्द देतो. आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल तुमचं सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सांगतो. आपण कोळवडी ग्रामस्थांनी आपला मान, आपला स्वाभिमान म्हणून आपले सुनीलदादा शेलार यांच्या धर्मपत्नी छायाताई शेलार यांची कर्जत नगरपंचायतच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल आपण सर्वांनी या ठिकाणी बोलून त्यांचा यथोचित मान सन्मान केला. त्याबद्दल प्रथमतः मी आपणा सर्वांचं सुनीलदादांच्या वतीने आभार मानतो. मला बोलायची इच्छा का झाली सांगायची, कारण आता दादा भाजपचे, मी राष्ट्रवादी वास्तविक, पण दिलेला शब्द कसा पाळायचा असतो आणि राजकारणात किती दम धरायचा असतो याचं उत्तम उदाहरण जर कुठं घ्यायचं असेल तर हे सुनीलदादा सांगितलं. कारण असतं माझ्या माहितीप्रमाणे आमचे संबंध वैयक्तिक रिलेशनशिप असेल, घरगुती संबंध आत्ताच विचारलं 22 वर्षापूर्वी ते गुलटेकडे गाळा चालू, तिथून आल्यानंतर त्यांनी 2दा पंचायत समिती लढवली, तिथं अपयश आलं. एकदा मला वाटतं नगरपंचायत बी लढवली, तिथं बी अपयश आलं. तेवढा संघर्ष करत सुद्धा माणसाने हार मानली नाही. आता ते बी राष्ट्रवादीचेच होते, परंतु काही नेत्यांच्या काही चुकी असतील, शब्द न पाळल्यामुळं असेल, काहीतरी अडचणी असतील, त्यामुळं ते तिकडे गेले आणि इकडे आले ह्याचं बी आम्हाला काही दुःख नाही. परंतु त्यांनी त्यांच्या पद्धतीने संघर्ष केला. आदरणीय राम शिंदे साहेबांनी त्यांच्या संघर्षाला न्याय दिला.
साहेबांनी बी शब्द पाळला त्याबद्दल मी साहेबांचे बी या ठिकाणी आभार मानतो. आपणा सर्वांच्या वतीने माननीय राम शिंदे साहेबांचे बी आभार मानतो की त्यांनी सुद्धा दिलेला शब्द पाळला. गेल्या 10 वर्षापूर्वी कुंभेफळ ग्रामपंचायतचं इलेक्शन होतं. आम्ही सगळे लढत होतो. आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे. दांडेवाडीची 2 सीट आली, नेटकेवाडीची 3 आली, दादांच्या नेतृत्वात सुनील दादांच्या, आणि आमच्या कुंभेफळमधून आम्ही 2 सीट निवडून आलो. आता निवडून येताना त्यावेळेचा काळ असा होता की कुणालाच कुणाचं नेतृत्व नव्हतं. आपापल्या गावातून निवडून यायचं आणि मग सोयरीक करायची जशी घडत. तर त्या टायमाला यांची 3 सीटं असली नेटकेवाडीची. सुरुवातीला सरपंच पण नेटकेवाडी द्यायचं ठरलं. त्याच्यानंतर 3 वर्ष, नंतर 2 वर्ष आम्हाला कुंभेफळा द्यायचं ठरलं. सगळं ठरलं म्हणजे सगळे दादांचं नेतृत्व खाली ग्रामपंचायत चालली. मला सांगताना अभिमान वाटतो. 3 वर्ष ठरल्यावर त्यांची पदं वाटून घ्यायची ठरली ना, 2 वर्षात आमचं आम्ही ठरवलं. दादांना सुरुवातीचं बहुमान मिळण्यासाठी सहकार्याने थोड्या अडचणी आणल्या, पण आम्ही त्यावेळेस सुद्धा खंबीर असं मागं पाठीमागे उभं राहिलो. परंतु धनु पाटील 1 वर्षाचा कार्यकाळ दिलता. खरंच स्वाभिमान वाटतो आणि आगाव काटा फुटला माझ्या. उद्या तारीख आहे म्हणून आज राजीनामा दिलता या माणसाने आदल्या दिवशी, आणि आम्हाला सगळ्यांना फोन करून सांगितलं राजीनामा दिला. पुढच्या घडामोडी बघा. 5 वर्षात 4 सरपंच आणि 5 उपसरपंच केले त्या माणसाने त्या ग्रामपंचायतीने. गुलाल नाही, फटाकडा नाही, तोप नाही, बोर्ड नाही, कुणाला माहीत सुद्धा होत नव्हतं बदल झाला. अशा पद्धतीने राजकारणात शब्द द्यायचा असतो आणि शब्द कसा पाळायचा असतो ते त्यांच्याकडून आम्ही शिकलो, आणि त्यामुळं आम्ही सुद्धा त्या लेवलला आलो आणि आज आम्ही त्यांच्याच पावला पाऊल ठेवून चालतोय. एवढं सगळं संघर्ष आम्ही स्वतः जवळ राहून बघितलं आहे. 22 दिवस आम्ही त्यावेळेस बाहेर होतो. आज मी त्यांच्या अडचणी वाढत गेल्या. 2.5 महिने घर सोडून होते. वाटत नव्हतं कुणाला सक्सेस होईल, परंतु आपल्या सद्गुरू गोदड महाराजांच्या नगरीत खऱ्याला संघर्षाला न्याय मिळतोच. थोडा उशीर होतो, थोडा त्रास होतो, पण ती संजीवन समाधी आहे. त्यांचे आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असतात. त्यामुळं एवढ्या संघर्षातून आज त्यांची नगरपंचायतच्या अध्यक्षपदी निवड झाली. सर्व सहकाऱ्यांचं त्यांचं मी आभार मानतो, शिंदे साहेबांचा आभार मानतो, आणि आपण सर्वांनी या ठिकाणी बोलवून आम्हाला बोलण्याची संधी दिली, आमचा मान सन्मान केला, दादांचा सन्मान केला, त्याबद्दल आपण कोळवडी ग्रामस्थांचे मी मनपूर्वक असे आभार मानतो. आणि आज आपल्या कर्जत नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय सौ छायाताई शेलार यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल आमच्या कोळवडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही एक छोटासा सत्कार त्यांचा या ठिकाणी आयोजित केला होता. या सत्कारासाठी माननीय सुनीलदादा शेलार हे कोळवडी ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन आज उपस्थित राहिले. त्याबद्दल मी आमच्या कोळवडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो, आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते आज कोळवडी गावामध्ये सत्कारासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि या सत्कारासाठी आज माननीय सुनीलदादा शेलार, तसेच कुंभेफळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोषदादा नलवडे, त्यानंतर जेवाई साहेब पत्रकार, आमचे दोन्ही बाप्पू, त्याच्यानंतर आमच्या गावातील सगळे सगळ्यांचे सन्मान्य आभार मानतो. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधत आहात का सर्वोत्तम शाळा? होय, कर्जतमधील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव. नर्सरीपासून स्टेट बोर्ड आणि CBSE पर्यंत दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक सुविधा, खास योगवित यश. आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32. कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत, तुमच्या विश्वासाची एकमेव शाळा.